दान जरी करायचं असला तर सामायन 1.25 रुपयाचं आणि मागणी 1.25 लाखाची. ज्या ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबराय पंढरपूरला जायचे त्या वेळेसला देवाची मान खाली असायची. एक वेळ जगद्गुरु तुकोबराय पंढरपूरला गेल्याच्या नंतर चंद्रभागीचं स्नान केलं, दर्शन भारी इथं लागले, गाभाऱ्यात आले आणि देव हे जगद्गुरु तुकोबरायकडे बघू लागले. जगद्गुरु तुकोबराय म्हणू लागले, देवा आज कस काय मान उंचावली? देव म्हणू लागले, अहो जगद्गुरु तुकोबराय, तुमच्या निष्काम सेवेचं कर्ज माझ्या डोक्यावर ओझ झालेलं आहे. संत हे सावकार आहे आणि देव हा कर्जदार आहे. मग तुम्ही काहीतरी माझ्या डोक्यावरचं ओझ कमी करा, काहीतरी तर मागा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे तुझी न लगेद सोडी, परी आहे आवडी दर्शनाची. अरे देवा, मला तुझ्या सुतुळीचा तोडा ही सुद्धा नको, मला फक्त काय आहे, तुझ्या दर्शनाची आवडी आहे. अहो जगद्गुरु तुकोबराय, थोडस तरी काही मागा. जगद्गुरु तुकोबराय म्हणू लागले की दुसऱ्याची वस्तू आणलेली दुसऱ्याला दान देऊ नये. अरे देवा, मला तुझ्या तो डोक्यातला मुकुट सुद्धा आवडला, तर तू ते दुसऱ्याचा आणलेला आहे. मागो मुकुट मात्याचा, तरी तो आणला इंद्राचा. अरे देवा, मला तुझ्या कानातली कुंडल सुद्धा आवडली, तरी तू तीही दुसऱ्याची आणलेली आहे. मागो कुंडल कर्णीची, तरी ती आणली कर्णाची, तू ती कर्णाची आणलेली आहे. अरे देवा, मला तुझा पितंबर शेला सुद्धा आवडला, तोही मला घ्यावासा वाटला, पण तू तो काशीसी कसीला. मागो पितांबर शेला, तरी तो काशीसी कसीला. मागो तोडर पायाचा, डाक जाईल असुराचा. तू दुसऱ्याच्या वस्तू आणलेल्या आहे. देव खिजून म्हणले, अहो जगद्गुरु तुकोबराय, मी का तुम्हाला राम्यागडी वाटतो का? अहो साधू संत तपस्वी गुहेमध्ये स्वतःला उलटे टांगून घेतात, त्यांचे कावळे गिधाड लचके तोडतात, त्यांना ते त्रास देतात, तरी मी त्यांच्या जवळून जातो पण त्यांना दर्शन देत नाही. तुम्हाला म्हणतो काहीतरी मागा मागा, तरी तुम्ही मागत नाही, तरी तुम्ही मागत नाही. अहो ते म्हणतात, कागा खाइयो सबतन खाइयो, चुन चुन खाइयो मास, दो नेत्र नयन मतन खाइयो, जब तक प्रभू मिलन किने वास. अहो जवरक मला देवाचं दर्शन होत नाही, तवरक माझे हे 2 डोळे खाऊ नका. आणि जेव्हा मला देवाचं दर्शन झालं की ते डोळेही तुमचेच, तेही तुम्ही खाऊन घ्या, तरी त्यांना मी काही दर्शन देत नाही. तुम्हाला म्हणतो मागा मागा, तरी तुम्ही मागत नाही. मग जगद्गुरु तुकोबरायला देवाची दया आली.